जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की नमस्तोता मुक्ता। श्री राम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, करुणाष्टकातील आपण काही करुणाष्टक पाहिलीत। त्या करुणाष्टकापैकी प्रभू दर्शन नावाचं एक करुणाष्टक आहे। यामध्ये समर्थ रामदासांनी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना याची डोळा याची देही पाहिलं आणि त्याचा आनंद समर्थांच्या अंतःकरणात इतका झालेला आहे की त्याचं वर्णन समर्थ या काव्यात करतात आहे। तो आनंद गगनात मावत नाही इतका आनंद समर्थांना झाला। जामगाव सोडल्यानंतर, लग्न मंडपातून पलायन केल्यानंतर समर्थ नाशिक क्षेत्री टाकळी या ठिकाणी आले। गोदावरी आणि नंदिनी यांच्या संगमावर श्री समर्थांनी श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशी अक्षरी मंत्राचा जप समर्थांनी तिथे केला। तिथे प्रत्यक्ष राम मला भेटला पाहिजे, रामाविण क्षणमी गमेना अशी अवस्था समर्थांची जेव्हा झाली तेव्हा 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाला। पहाटे उठून त्या गोदावरीमध्ये शिरून कमरेइतक्या पाण्यामध्ये उभे राहून सूर्यनारायणाकडे मुख करून समर्थांनी सूर्यनारायणाची स्तुती केली आणि मला तुझं खरं रूप जे आहे, रामरूप आहे, ते रूप मला तू दाखव हे नारायणा, अशी समर्थांनी प्रार्थना केली। त्या प्रार्थनेला फळ समर्थांना 12 वर्षानंतर आलं। प्रत्यक्ष रामराया भेटले, त्याचा आनंद समर्थ या काव्यात करतात। ते काव्य आपण थोडं या पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम, नवे राजयोगी मदभाग्य त्यागी, उदासीन जो वीतरागी विरागी, जनस्थान गोदा तटीवास केला, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामचंद्रांचे दर्शन श्री समर्थांना जे झालं त्याचं वर्णन समर्थ करताना म्हणतात आहे, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला। आता माझ्या अंतःकरणाला खऱ्या अर्थाने संतोष प्राप्त झालेला आहे। कारण जनस्थान गोदा तटी म्हणजेच नाशिक क्षेत्री, जनस्थान म्हणजे नाशिक आणि नाशिकच्या जवळ गोदावरी जी नदी आहे त्या तटावर श्री समर्थांनी वास केला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष रामरायाला पाहिलं। त्याचा आनंद समर्थ इथे व्यक्त करताना सांगतात आहे, उदासीन जो वीतरागी विरागी, मी इथे उदासीन झालो होतो, मी वैराग्य धारण केलं होतो, मी प्रत्यक्ष रामरायाला भेटीसाठी इथे मी कंठ माझा प्राण माझे कंठाशी आले होते। माझं आज भाग्य उदयाला आलेलं आहे कारण मला हा प्रभू दिसलेला आहे। याचं वर्णन करताना समर्थ पुढे म्हणतात, लीला विग्रही देवदेव ब्रह्मादिकांचा, सदा बोलणे चालणे
सत्यवाचा जया चिंतिता चंद्रमूळी निमाला प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. अंतःकरणाची तळमळ समर्थांची ती पूर्ण झाली. प्रत्यक्ष रामरायाला भेटले. रामरायाचं वर्णन केलेलं आहे की प्रत्यक्ष रामरायांनी भगवान शंकराच्या ला प्रसन्न होऊन त्याचा हलाहल नावाच्या विषयापासून दाह जो आहे तो शांत रामरायांनी केलेला आहे. समुद्र मंथनाचा प्रसंग आपणाला माहित आहे. समुद्र मंथनाच्या वेळी या समुद्रातून अनेक सौदारत्न निघाले. त्यामध्ये विष निघालं. ते विष प्राशन करणारे प्रभुराम, प्रत्यक्ष विष प्राशन करणारे भगवान शंकर, प्रत्यक्ष भगवान शंकराने ते विष प्राशन केलं आणि त्याचा दाह इतका झाला की तो दाह काही केल्या शांत होईना. सगळे उपचार झाले. प्रत्यक्ष गंगा धारण केली मस्तकावर, कारण ती थंड आहे म्हणून. गंगाधर भगवान शंकराचं नाव पडलं, पण दाह शांत होईना. अंगाला अक्षरशः चंदनाचे लेप चढवले, पण भगवान शंकराचा दाह चंदनाने सुद्धा शांत झाला नाही. कारण चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्र चंदन योर मध्ये शीतला साधू संगती. चंदन शीतल आहे, त्यापेक्षा चंदनापेक्षाही शीतल चंद्रमा आहे. प्रत्यक्ष चंद्र धारण केला मस्तकावर, म्हणजे चंद्रशेखर त्यांचं नाव पडलं. भगवान शंकराचा तो दाह काही केला क्षमेना. शेवटी नारदांची आठवण केली, कारण देवर्षी नारदांना सगळ्यावरचा मार्ग माहित होता. कारण शीतला साधू संगती, साधूची संगती अत्यंत शीतल आहे. देवांच्या दरबारामध्ये साधू जर कोणी असतील तर देवर्षी नारद आहे. देवर्षी नारदांना विचारलं, मी सगळे उपचार केले, भुजंग अंगाला गुंडाळले, परंतु माझा दाह शांत होईना, काय करावं सांगा. त्यावेळेस अत्यंत गोड, अत्यंत पवित्र, अत्यंत सगळ्या नामापेक्षा श्रेष्ठ असलेलं नाव म्हणजे श्रीराम, जयराम, जय जय राम हे नाम तुम्ही हे जपा आणि याने तुमचा दाह शांत होईल. आजही आपण पाहतो ना, आपल्या जीवनामध्ये त्रयताप जे आहे तो आधी भौतिक असेल, आधी दैविक असेल किंवा आध्यात्मिक असेल, कुठल्याही प्रकारचा जो ताप आहे तो प्रभू रामचंद्रांच्या नावाने शांत होतो. म्हणून समर्थांनी सुद्धा सगळ्यांनी रामनामाचा जप करावा. प्रत्यक्ष चंद्रमोळीने सुद्धा रामाचा जप केला असं सांगितलंय. प्रत्यक्ष चंद्रमोळी सुद्धा रामनामाने जर तो शांत होऊ शकला आहे तर आपला दाह का शांत होणार नाही. म्हणून नारदांनी सांगितलं की तुम्ही रामाचं नाम घ्या. श्रीराम, जयराम, जय जयरामचा जप भगवंताने केला आणि त्यांचा दाह शांत झाला. म्हणून इथे समर्थ इथे उल्लेख करतात आहे की जो देवांचाही देव आहे असा भगवान शंकर जया चिंतिता चंद्रमोळी निमाला, म्हणजे हलाहल नावाच्या विषयापासून, हलाहलापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमोळी असं समर्थ दासबोधात सांगतात. म्हणून इथे समर्थ इथे पुन्हा उल्लेख करतात जया चिंतिता, ज्याचं चिंतन केल्यानंतर, म्हणजे कोणाचं, प्रभू रामचंद्राचं. प्रत्यक्ष चंद्रमोळी निमाला, असा प्रभुराम माझ्यासमोर प्रत्यक्ष दिसतो आहे, त्याला पाहून दास संतुष्ट झाला असं वर्णन करतात. पुढे समर्थ सांगू लागतात आहे, ते म्हणतात आहे, दीनानाथ विख्यात हे नाम साचे, प्रजापालकू राम राजा विराजे, प्रभू बहु सुकृताचा बरा काळ आला, प्रभू देखिला
दास संतुष्ट झाला. काय वर्णन केलंय समर्थांनी. दीनानाथ आहे, सगळ्या गरिबांना तो आधार आहे. तो जगाचं कल्याण करणार आहे. विख्यात असं नाव आहे. कोणाचं नाव आहे? प्रभू रामाचं नाम विख्यात आहे. तो प्रजा पाळखू आहे. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, कृपाळू, स्नेहाळू, जगीत असं पाळू, असं रामरायांचं वर्णन समर्थ करतात. इथे म्हणतात प्रजा पाळखू, राम राजा विराज. अरे माझ्या समोर सिंहासनावर तो बसलेला आहे. त्याचं दैदिप्यमान रूप मला दिसते आहे. बहु सुकृताचा अनेक माझे जन्माचे पुण्य असावं आणि त्या सुकृताचा आज काळ फळाला आलेला आहे. मी जे आजपर्यंत करत आलो आहे, प्रभू रामचंद्रांनी त्याला ओ दिलेली आहे. प्रभू देखीला दास संतुष्ट झाला. समर्थ पुढे सांगतात आहे, जिणे सोडिल्या देव कोट्यान अचाटा. जिणे सोडिल्या देव कोटी अचाटा. सुखे चालती स्वर्गीच्या स्वर्गवाटा. प्रतापेची त्रैलोक्य आनंद विला. प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. समर्थ म्हणतात आहे की ज्या प्रभू रामाने अनेक देवांना मुक्त केलं. रावणाच्या कडे सगळे देव बंदीमध्ये पडले होते. जे रामाने वचन दिलं होतं की मी जन्म घेईन आणि सज्जनांचं रक्षण करील, परित्राणाय साधूनाम, आणि विनाश करील दुष्टांचा, विनाशाय दुष्कृताम. रावणाचा वध केला, कुंभकर्णाला मारलं, अनेक राक्षसांचा संहार केला आणि सगळ्या देवांना त्याच्या संकटातून मुक्त केलं. असा प्रभुराम मला आता दिसतो आहे. जिणे सोडल्या देवकोटी अचाटा. सुखे चालती स्वर्गीच्या स्वर्गवाटा. आता सगळीकडे आनंदी आनंद झालाय. स्वर्ग सुख मला इथे मिळते आहे. आता स्वर्गाच्या वाटा सुद्धा मोकळ्या झालेल्या आहे. समर्थ म्हणतात आहे, प्रतापेची त्रैलोक्य आनंद येला. ज्या प्रभू रामचंद्रांच्या प्रतापाने जेव्हा रावणावर विजय मिळाला होता, तेव्हा स्वर्गातून अक्षरशः सुवर्णांची वृष्टी झाली. कारण सगळ्या देवांना मुक्त केलाय. स्वर्गामध्ये सुद्धा आनंद जर कोणी निर्माण केला असेल तर तो प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, प्रतापे, प्रतापेची त्रैलोक्य आनंद विला. आणि प्रभू देखिला, आणि असा प्रभू दासासाठी माझ्यासाठी इथे प्रकट झालेला आहे. मी किती भाग्यवान आहे. प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. समर्थांनी जे करुणाष्टक केली आहेत ते अनेक वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे. या करुणाष्टकाच्या ज्या ओवी आहेत त्या समर्थांनी जनस्थानी म्हणजे नाशिक क्षेत्री टाकळी आश्रमामध्ये तिथे केलेले आहेत. गोदावरीच्या तटावर केलेले आहेत. म्हणून समर्थ याचा उल्लेख करताना ते पुढे सांगतात आहे, ऋषी तापसी योग रासी विलासी. मनी चिंतिती राम लावण्य रासी. असंभाव्य त्या कीर्तीच्या कीर्ती ढाळा. प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. खरंच याची देही, याची डोळा, ज्या संतांनी प्रत्यक्ष परमेश्वराला पाहिलं त्यांचं जीवन धन्य झालं. ज्यासाठी आपण आलो आहे याचं साठी केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हाया, यासाठीच जन्म आला आहे की मला प्रभू भेटला पाहिजे. आणि या देहाला प्रत्यक्ष सगुण साकार रूप समर्थांना दिसते आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अनेक ऋषी, अनेक तापसी, अनेक योगी, अनेक विलासी, अनेक लोक, सगळे लोक ज्याचं मनामध्ये सतत चिंतन करतात असा राम लावण्य रूपी असलेला राम. असंभाव्य त्या कीर्तीच्या ढाळी कीर्ती. अनेक लोकांच्या कीर्ती मी ऐकल्या, पण रामाच्या पुढे सगळ्यांची कीर्ती फिकी आहे. असा राम कीर्तीचा सूर्य आहे. या कीर्तीच्या सूर्याला मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे. मी किती भाग्यवान आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू रामाला भेटावं
प्रभुराम आम्हाला दिसावा. तर यासाठी समर्थांनी ज्याप्रमाणे अंतःकरणापासून रामाचा जप केला, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राने प्रत्यक्ष प्रभुराम इथे प्रकट झाले, तोच दिवस आपल्याही जीवनात दिसेल. आणि त्यासाठी आपण सद्गुरु समर्थांना शरण जावं आणि समर्थांना प्रार्थना करावी की देवा, या सगळ्या मायापाशातून मला जरा दूर ने आणि तुझ्याप्रमाणे वैराग्य निर्माण होऊ दे, म्हणजे मला राम माझा भेटेल आणि या जीवनाचं कल्याण होईल. अशा प्रकारच्या या प्रार्थनेने आजचे करुणाष्टक आपण इथे संपन्न करू. ते करुणाष्टक समर्थांच्या चरणी समर्पित करू आणि समर्थांना प्रार्थना करू की हे प्रभुरामा, हे समर्था, मला तुझ्यासारखी बुद्धी दे आणि तुझ्या बुद्धीप्रमाणे मला सुद्धा परमेश्वराची भक्ती करण्याची ज्ञान दे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बुधवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की. श्रोता श्रीराम समर्थ श्रीराम.